एका विचित्र कुतूहलाने भूत प्रेत रहस्य अशा विषयात कमालीचे मन लागले. साहस आणि धाडस दाखवण्याचा लहानपणापासूनचा स्वभाव, परंतु यातूनच पुष्कळ चांगले आणि वाईट अनुभव आले. त्यातलाच हा एक निवडक अनुभव. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जी माझ्या आजीने मला सांगितली होती. अकोल्यापासून साधारण 60 किलोमीटरवर एक गाव होतं. गावाच्या मंदिरात भागवत सप्ताह सुरू होता. दुसऱ्या दिवशी सप्ताह संपणार म्हणून मंदिरात उपस्थित मंडळी महाप्रसादाचे आयोजन करण्याचे बोलत होते. यात कोण कोण काय पदार्थ आणेल यावर चर्चा सुरू होत्या. महाप्रसाद उत्तम व्हावा म्हणून जो तो आपापल्या परीने हातभार लावत होता. मी गोडधोड सगळं बघून घेईन असं गंगाबाई बोलल्या. हे सगळे चालू असतानाच एक भयावह किंचाळी ऐकू आली आणि जोरात कसलासा आवाज आला. एखादी अवजड गोष्ट विहिरीत टाकण्याचा. काळजाचा ठोका चुकला आणि एक शांतता पसरली. कोणाला समजलं नाही की काय झालं. यात मंदिरातील एक पुजारी मोठ्याने ओरडू लागले, अरे कोणी वाचवा, या बाईंनी विहिरीत उडी घेतलीय. ते बाहेरच्या बाजूला होते, त्यामुळे त्यांना ते दिसले असावे. हे समजता सगळ्या लोकांनी मंदिराच्या आवारात असलेल्या त्या विहिरीकडे धाव घेतली. खूप प्रयत्न केल्यानंतर त्या बाईला बाहेर काढण्यात आले. सगळ्या बायकांनी पटकन ओळखले की ही तर तारा आहे, गंगाबाईंची सून. काही दिवसाआधीच तिला एक मुलगा झाला होता. पण असं काय घडलं की हिने विहिरीत उडी घेतली? काय चालू आहे? घरचे हिला त्रास देतात का? नवरा मारतो का? असे सगळे बोलू लागले. यात काही बायकांनी तिला एका खाटेवर ठेवले आणि सावरू लागल्या. पण अचानक ती खाडकन उठून बसली आणि एका धक्क्यात 5-6 बायकांना जोरात ढकलून पाडून टाकलं. तिथेच खाली बसून अतिशय करड्या आवाजात खूप गहाण असहनीय तोंडाला येईल ते ती बरळू लागली. लोक अवाक होऊन पाहत बसले की हा काय प्रकार चालू आहे. लगेच ताराच्या घरी निरोप देण्यात आला. तिच्या घरचे, तिचा नवरा, दीर, सासरे आणि बाकी सगळे धावत आले. हे सगळं पाहून पुतळ्यासारखे स्तब्ध झाले. कोणी जवळ जायचं धाडस करत नव्हतं. जो जवळ येईल त्याला ती मारत होती. एक अफाट शक्ती जणू तिच्यात आली होती. तेव्हाच भागवत सप्ताहाला आलेल्या लोकांना हे कळले आणि त्यांनी एक महाराज बोलावले. ते खूप तेजस्वी, पोहोचलेले आणि जाणते होते. त्यांना कळले की हा काही वेगळाच प्रकार आहे. त्यांनी अभिमंत्रित केलेले पाणी तारावर टाकलं. पाणी पडताच ती तडफड करू लागली आणि अचानक बेशुद्ध पडली. महाराजांच्या सांगण्यावरून तिला मंदिरात आणण्यात आले, तर ती वेगवेगळ्या आवाजात कणवू लागली. काही लोकांच्या सहाय्याने तिला दोरी आणि साखळदंडाने घट्ट बांधून ठेवले. यातच संपूर्ण गावात बातमी पसरली की मंदिरात खूप काही घडत आहे. तिथली सगळी लोक मंदिरात काय झाले हे पाहायला गर्दी करू लागली. कसे बसे सगळ्यांना तिथून घरी जायला सांगितले आणि काही निवडक लोक मंदिरात थांबली. इकडे तारा काही वेळानंतर शुद्धीवर आली आणि परत त्या किळसवाण्या करड्या आवाजात बोलू लागली. महाराजांनी परत विचारले, तू कोण आहेस? हिला का पकडलं आहेस? यावर ती महाराजांवर थुंकली आणि खूप शिव्या देऊ लागली. त्यांनी भस्म तिच्या कपाळावर लावले आणि पुन्हा विचारले. अचानक तिच्यातून दुहेरी आवाज आला, मीला घेऊन जायला आली आहे, मध्ये येऊ नका. हे ऐकताच तिथे उपस्थित लोकांच्या अंगावर काटा आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गंगाबाई तर आपल्या सुनेच्या तोंडून असे ऐकून खाली कोसळल्या आणि त्यांनी डोळे फिरवले, जणू त्यांना विजेचा झटकाच लागला होता. सगळे लाचार होऊन फक्त बघ्याच्या भूमिकेत उभे होते
आता महाराजांनी तिच्या भोवती राखेचं रिंगण घालून धूप लावून 4 दिवे लावले. महाराजांनी पुन्हा तिला विचारलं, का करत आहेस हे सगळं? एकदम तिच्यातून आवाज आला, मी वच्ची आहे. मी बाजूच्या गावात राहत होते. मी कामगार होते. मेहनत मजुरी करून माझं घर चालवायचे. मला बाळ होणार होतं, पण आमच्या गावात एकही दवाखाना नसल्यामुळे मला इकडे आणलं. मी आणि तारा एकाच दवाखान्यात गरोदर होतो. शेजारीचा आम्हा दोघांचा पलंग होता. मी अतिशय गरिबीत वाढले. मला आई वडील किंवा कोणी नातलगही नव्हते. ताराला मात्र खूप लोक भेटायला यायचे आणि येताना तिला खूप प्रकारचे छान पदार्थ खायला घेऊन यायचे. खूप वाटायचं ते सगळं खायला मला पण मिळालं पाहिजे, पण माझ्या नशिबी फक्त वाळकी चिळकी भाकर. बाजूला असून ताराने मला कधी काही दिलं नाही, कधी काही विचारलं पण नाही. उलट माझ्याकडे पाठ करून सगळं खात पित होती. शरीरात प्राण नसल्याने बाळाला जन्म देताच माझा जीव गेला. काही दिवसांनी माझं बाळ पण जग सोडून गेलं, कारण तेही माझ्यासारखं नाजूक होऊन गेलं. म्हणून मनच नाही तर पूर्ण आत्मा तिला मिळालेल्या अन्नात घुटमळत राहिला. हे सगळं सांगत असतानाच तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले. आपल्या आणि आपल्या बाळाच्या मृत्यूला तारा जबाबदार आहे असं वच्छीला वाटत होतं. या सगळ्यात खूप रात्र झाली. सगळे विचारांनी सुन्न होऊन बसले होते, पण महाराज हाच विचार करत होते की यातून ताराला कसं वाचवायचं. तिच्याकडून झाले ते चुकून झाले. तिने काही जाणून बुजून अपराध केला नाही. त्यातून त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी काही बायकांना सांगून भरपूर प्रमाणात पंचपक्वान्न बनवायला लावले आणि पहाट होण्याआधी तिथे ते आणायला सांगितले. पहाटे 4 वाजता सगळ्या बायकांनी ते सगळे पदार्थ तयार करून आणले आणि वच्छी समोर आणून ठेवले. त्या वासाने वच्छी बेचैन झाली. इकडे तिकडे हातपाय मारू लागली. बांधलेले दोरखंड साखळ्या तिने तोडून टाकल्या. एखाद्या भुकेलेल्या वाघिणीप्रमाणे तिने त्या अन्नावर उडी मारली. दोन्ही हातांनी ते खाऊ लागले. अजून आणा, माझी भूक संपली नाही. अजून आणा. इतकेच वाक्य ती सतत बोलत होती. बघता बघता सगळी पक्वान्न संपत आली. तेवढ्यात महाराजांनी मंत्र म्हणून तिच्या कपाळाला अंगारा लावला आणि वच्छी मोठ्याने ओरडली. विहिरीच्या दिशेने धावत सुटली. सगळेच घाबरले, पण विहिरीच्या कठड्यावर येताच ती बेशुद्ध पडली आणि तरीही काहीतरी विहिरीत पडण्याचा आवाज आला. तिने स्वतःलाच मुक्त केलं. पुढचे 4 दिवस तारा बेशुद्ध होती. तिला खूपच अशक्तपणा आला होता. त्या झालेला कुठलाच प्रसंग तिला अजिबात आठवत नव्हता. यातून सगळ्यांना एक गोष्ट कळली, अन्न नेहमी वाटून खायला हवे आणि एखाद्या गरजूला तर दिलेच पाहिजे. काय माहित कधी कोणाची अतृप्त वासना तुमच्या अन्नावर उत्पन्न होईल.